महाराष्ट्र मीडिया प्रेझेंट्स लिटिल स्टार. हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे मास्टर प्रत्युष गायकवाड. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 5 पार्ट 1 EVS लेसन. चला बघूया. सेकंड लेसनचं नाव आहे मोशन ऑफ अर्थ. पहिला पॉईंट रोटेशन. रोटेशन म्हणजेच काय? ट्राय दिस. टेक अ टॉप, स्पिन इट अँड ऑब्झर्व इट्स मुवमेंट. एक टॉप घ्या, त्याला स्पिन करा आणि त्याचे मुवमेंट्स ऑब्झर्व करा. व्हॉट डू यू सी? काय दिसतं? भवरा त्याच्या ॲक्सिसवर फिरतो. ॲक्सिस म्हणजे एक इमॅजिनरी लाईन. पुढे द टॉप टर्न्स अराउंड इट सेल्फ. एनी ऑब्जेक्ट दॅट टर्न्स अराउंड इट सेल्फ ॲक्च्युअली टर्न्स अराउंड अ सर्टन इमॅजिनरी लाईन. एखादा ऑब्जेक्ट जो स्वतःभोवती फिरतोय तो स्वतःभोवती नाही तर त्याच्या इमॅजिनरी लाईनवर फिरतोय. द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन. रोटेशन म्हणजेच काय? टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ म्हणजे एखादा ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरतोय. टॉप अर्थ त्याला म्हणतात रोटेशन. अँड द इमॅजिनरी लाईन अराउंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ इट्स रोटेशन. ज्या इमॅजिनरी लाईन भोवती तो ऑब्जेक्ट फिरतो त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ इट्स रोटेशन. पुढे तर हा आहे टॉप. हा कशाभोवती फिरतोय? स्वतःभोवती. हे आहे त्याचा ॲक्सिस, तो याच्या भोवती फिरतो. पुढे द अर्थ रोटेशन म्हणजेच अर्थ रोटेशन. रोटेशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट जो स्वतःभोवती फिरतोय त्याला म्हणतात रोटेशन. ट्राय दिस. हे ट्राय करा. टेक अ ग्लोब लाईक द वन इन द पिक्चर अँड स्पिन इट. एक ग्लोब घ्या. ग्लोब म्हणजेच काय? याला म्हणतात ग्लोब. नोट द लाईन अराउंड विच इट रोटेट्स. लाईन नोट करा ज्याच्या भोवती तो फिरतो. कोणती लाईन? ही आहे ती लाईन. नाव टेक अ प्लम लाईन अँड होल्ड इट क्लोज टू द ग्लोब. एक प्लम लाईन घ्या. प्लम लाईन म्हणजेच एक धागा जो तुमचा आहे ना. होल्ड इट क्लोज टू द ग्लोब. आणि एक ग्लोब घ्या आणि ती लाईन ग्लोब जवळ न्या. ॲज शोन इन द पिक्चर. कशी? अशी. If you cannot get a plumb line, tie a long thread to an eraser and make one. जर तुम्हाला प्लम लाईन नाही भेटली तर एक इरेझर घ्या आणि एक मोठ्या धाग्याला बांधा आणि प्लम लाईनच्या जागी यूज करा. You will see that plumb line and the earth axis are at an angle to each other. तुम्ही पाशाल की प्लम लाईन आणि अर्थचा ॲक्सिस हे दोघं एका अँगलवर आहे. ते दोघं एक अँगल तयार करत आहे. दॅट इज द अर्थ ॲक्सिस इज इन्क्लाइंड. म्हणजे अर्थचा ॲक्सिस इन्क्लाइंड आहे. हा आहे ग्लोब. नॉर्थ पोल, साऊथ पोल. ही आहे प्लम लाईन. ही आहे साऊथ पोल. हे आहे नॉर्थ पोल. हे आहे ॲक्सिस. हे आहे इक्वेटर. हे अर्थला डिवाइड करतं. हे आहे नदर्न हेमिस्फिअर. हे साऊथर्न हेमिस्फिअर. पुढे द अर्थ रोटेट with its axis inclined like this. The line NS in the picture shows the earth axis. अर्थ कशी रोटेट करते? तिच्या ॲक्सिस जो इन्क्लाइंड आहे. द लाईन NS म्हणजे नॉर्थ साऊथ. इन द पिक्चर शोज द अर्थ ॲक्सिस. काय दाखवतं ते? ॲक्सिस. इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ अर्थ. काय? त्यांच्या सेंटर, अर्थच्या सेंटरमधून ते पास होतं. The points N and S are called the poles of Earth. N आणि S काय म्हणतात? Poles of Earth. N is the North Pole and S is the South Pole. N काय आहे? North Pole, S South Pole. If a circle were drawn around the surface of Earth exactly in between. एखादा सर्कल ड्रॉ केला कुठं? Around the surface of Earth, the North and the South Poles. It will divide the Earth into टू पार्ट्स. जर मध्ये एक सर्कल तयार केला अर्थच्या तर ते दोन पार्ट्सला डिवाइड करण नॉर्थ आणि साऊथ पोल जे इक्वल असेल. दिस इमॅजिनरी लाईन इज कॉल्ड इक्वेटर. त्यालाच काय म्हणतात? इक्वेटर. द टू इक्वल पार्ट इट मेक्स द अर्थ आर कॉल्ड नदर्न हेमिस्फिअर अँड साऊथर्न हेमिस्फिअर रिस्पेक्टिव्हली. पुढे ट्राय दिस. हे ट्राय करा.
स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ अ लार्ज टेबल. एक कॅन्डल घ्या, ते लाईट लावा, ती टेबलच्या मधोमध ठेवा. ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कॅन्डल. त्या कॅन्डलच्या अराउंड एक बिग सर्कल तयार करा. प्लेस अ ग्लोब ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल. त्या सर्कलच्या एका कोणत्याही पॉईंटवर ग्लोब ठेवा. सी दॅट इट इज डार्क इन द रूम. आणि रूम डार्क पाहिजे. सपोज दॅट द कॅन्डल इज द सन. कॅन्डल काय आहे? सन. ऑब्झर्व विच पार्ट ऑफ ग्लोब गेट्स द सनलाईट अँड विच वन डू नॉट. सांगा कोणत्या पार्टला सनलाईट भेटते आणि कोणत्या याला नाही. हा पार्ट आहे याला सनलाईट भेटते आणि हा पार्ट आहे त्याला सनलाईट भेटत नाही. म्हणजे इथं दिवस आहे, इथं रात्र आहे. हे लाल म्हणजे इंडिया, इथं आपण राहतो असं समजूया. पुढे नाव लुकिंग ॲट द ग्लोब फ्रॉम द डायरेक्शन ऑफ नॉर्थ पोल. ग्लोबकडं पाहताना कोणत्या डायरेक्शन? नॉर्थ पोल. टर्न इट अँटी क्लॉकवाईज. त्याला अँटी क्लॉकवाईज फिरवा, म्हणजे क्लॉक जशी फिरते तसं उलटं. फ्रॉम द वेस्ट टू ईस्ट. कडून वेस्टपासून ईस्टपर्यंत. ॲज द अर्थ रोटेट. अर्थ रोटेट करते. इट डिफरंट पार्ट्स केम इन टू द लाईट ऑफ द सन वन आफ्टर अँड द अदर टर्न अवे फ्रॉम इट ऑल्सो इन द सेम ऑर्डर. म्हणजे अर्थ जेव्हा रोटेट करते आणि रिव्हॉल्व करते, रिव्हॉल्व म्हणजे सनभोवती फिरते, तेव्हा त्याचे डिफरंट पार्ट्स लाईटमध्ये येतात, अंधारात जातात, लाईटमध्ये येतात, अंधारात जातात. ती टर्न होती, सगळ्या पार्ट्सला लाईट भेटते. पुढे आफ्टर वन सनराईज नोट वेन द नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बिंदी. आता इथं सनलाईट आहे, मग ही बिंदी गोल फिरण, मग दुपार, मग जाईन, मग इथं संध्याकाळ, मग इथं रात्र, मग परत इथंच येऊन. कळलं? You will see that this happens when the earth completes one rotation. हे का होतं? जेव्हा अर्थ पूर्ण रोटेट करते, म्हणजे इथून फिरून परत त्याच जागेवर येते. ती पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करते. when it makes one complete turn around itself. जेव्हा ती स्वतःभोवती एक टर्न पूर्ण घेते त्याला काय म्हणतात? एक दिवस. This period of time that earth takes to complete one rotation is called a day. त्याला हा म्हणतात एक दिवस. A day has two parts, daytime and night time. एका दिवसाला दोन पार्ट्स राहते, डे टाईम, नाईट टाईम. डे टाईममध्ये सकाळ राहते, नाईट टाईममध्ये रात्र राहते. Or simply day and night. For the purpose of measuring time, we divide the whole day into 24 parts. आपण टाईम मोजण्यासाठी सिम्पली एका दिवसाला 24 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. Each of which is called an hour. आणि एका पार्टला हा म्हणतात 1 hour, म्हणजे 1 घंटा. ट्राय दिस. हे ट्राय करा. नाऊ मूव्ह द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. ग्लोबला सर्कल सारखं फिरवा. As you do this, keep rotation and the globe and ensure that axis does not change or orientation. तुम्ही जेव्हा हे करशाल तेव्हा अर्थला म्हणजेच ग्लोबला रोटेट करा आणि त्याला रिव्हॉल्व करा. जेव्हा तुम्ही हे करशाल तेव्हा त्याचं सर्कलमधून तो सर्कलच्या लाईनीतून इकडं तिकडं झाला नाही पाहिजे. इव्हेंच्युअली द ग्लोब विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल प्लेस. असं होता तो ग्लोब कधीतरी त्याच्या त्या जागेवर येईल ज्या जागेवर तो होता, ऑन द सर्कल. कशावर? सर्कलवर. दिस इज हाऊ द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इवन ॲज इट रोटेट्स अराउंड इट सेल्फ. तसंच अर्थ सन भोवती गोल बी फिरती आणि स्वतः भोवती बी फिरती. द पिरियड ऑफ टाईम द अर्थ टेक्स टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड सन इज कॉल्ड 1 year. जेव्हा अर्थ सन भोवती फिरती म्हणजे सनचा पूर्ण एक गोल चक्कर मारून येते त्याला काय म्हणतात? 1 वर्ष. देअर आर अबाउट 365 days and 6 hours in a year. एका वर्षात किती दिवस राहते? 365 आणि किती hours? 6. पुढे अ लीप इयर. लीप इयर म्हणजेच काय? इन द ग्रिगोरियन कॅलेंडर द इयर इज टेकन टू हॅव 365 days. ग्रिगोरियन कॅलेंडरमध्ये 365 days होता. इट मीन्स दॅट इट काउंट 6 hours लेस एव्हरी इयर. म्हणजे तो दरवर्षी 6 hours कमी काउंट करायचा. दॅट मेक्स 24 hours or 1 day in every 4 years. मग तो 25
24 hours or 1 day in every 4 years. म्हणजे तो एक दिवस जास्त काउंट करायचा. To make up for this lost 1 day, the month of February in the Gregorian calendar has extra day every 4th year. म्हणजे तो एक दिवस हरवायचा. कोणत्या महिन्यात? फेब्रुवारी. कोणत्या कॅलेंडरमध्ये? ग्रिगोरियन. हॅज अन एक्स्ट्रा डे फॉर एव्हरी 4th year. म्हणजे एक एक्स्ट्रा डे राहायचा. कोणत्या इयरसाठी? 4th year. दॅट इयर इज कॉल्ड अ लीप इयर अँड हॅज 366 इन्स्टेड ऑफ 365 डेज. आणि त्या इयरमध्ये एक दिवस जास्त राहायचा म्हणून 366 डेज राहायचे. कशाच्या? 365 डेज पैकी. अँड फेब्रुवारी हॅज 29 इन्स्टेड ऑफ 28 डेज. आणि त्या वर्षी फेब्रुवारीला 28 डेज राहायचे. नाही तर दरवर्षी किती राहते? 28. फेजेस ऑफ मून. फेजेस ऑफ मून म्हणजे पुढे शिकूया. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकतात व्हॉट इज द नेम गिवन टू द चेंजिंग शेप्स ऑफ मून दॅट वी सी. दररोज तुम्ही मून पाहतात. तुम्हाला दर दिवस मून वेगळा दिसतो का? हो. छोटा 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 छोटा, मग दिसतच नाही. मग एक दिवशी पूर्ण दिसतो. त्याला काय म्हणतात? फेजेस ऑफ मून. व्हॉट आर द नेम ऑफ द डेज ऑन विच वी सी अ राऊंड मून ऑन विच वी सी नो मून ॲट ऑल. म्हणजे त्या डेला काय म्हणतात? ज्या दिवशी तुम्हाला पूर्ण मून दिसतो. आणि त्या डेला काय म्हणतात? ज्या दिवशी तुम्हाला मून दिसत नाही. त्याला काय म्हणतात? न्यू मून. आणि ज्या दिवशी मून दिसत नाही त्याला म्हणतात फुल मून. द फुल मून अँड द न्यू मून. द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. मून कोणाभोवती फिरतो? अर्थ. अँड द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि सन कोणाभोवती फिरती? म्हणजे अर्थ कोणाभोवती फिरती? सन. हावेवर दिस टू ऑर्बिट इंटरसेक्ट. मून आणि अर्थचे ऑर्बिट इंटरसेक्ट होतात. हेन्स द सन अँड द मून अँड द अर्थ आर नॉट ऑलवेज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणून सन, मून, अर्थ एका स्ट्रेट लाईनमध्ये नसतात. कधी मध्ये राहतात. जेव्हा राहतात त्याला म्हणतात ग्रहण, इक्लिप्स. वी सी हाफ ऑफ द मून सरफेस विच फेसेस अर्थ. आपल्याला मूनचा हाफ सरफेस दिसतो जो अर्थला फेस करतो. दॅट इज फॉर्म ऑफ द अर्थ. वी सी ओनली वन साइड ऑफ द मून. म्हणजे अर्थून आपल्याला मूनची फक्त एक साईड दिसते. द मून हॅज नो लाईट ऑफ इट्स ओन. मूनला स्वतःचा लाईट नसतो. वी कॅन सी मून बिकॉज ऑफ द सनलाईट. आपल्याला मून का बरं दिसतो? कारण सनलाईट राहते. दॅट फॉल्स ऑन इट. दॅट फॉल्स ऑन इट म्हणजे ती त्याच्यावर पडते. ऑन अ फुल मून नाईट. एका फुल मून नाईटला वी सी द एंटायर साईड ऑफ मून दॅट फेसेस द अर्थ. फुल मूनला मून आपल्याला पूर्ण दिसतो. ऑन द न्यू मून नाईट वी कॅनॉट सी एनी ऑफ इट. आणि एका न्यू मूनच्या नाईटला आपल्याला एक म्हणजे चंद्र दिसत नाही. फ्रॉम द फुल मून टू न्यू मून द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ becomes smaller and smaller. From the new moon to full moon it again grow bigger and bigger. म्हणजे फुल मून ते न्यू मून जो पार्ट इल्युमिनेट होतो म्हणजेच गायब होतो ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ बिकम्स स्मॉलर अँड स्मॉलर. तो स्मॉलर अँड स्मॉलर होत जातो म्हणून आपल्याला दिसत नाही. फ्रॉम द न्यू मून टू फुल मून इट बिकेन ग्रो बिगर अँड बिगर. आणि न्यू मून पासून फुल मून पर्यंत तो मोठा होतो म्हणून आपल्याला दिसतो. दिस डिफरंट शेप्स ऑफ मून दॅट वी सी आर कॉल्ड फेजेस ऑफ मून. हे डिफरंट पार्ट्स मूनचे आपण पाहतो त्याला म्हणतात फेजेस ऑफ मून. पुढे फोर्टनाईट ऑफ वॅक्सिंग मून. आफ्टर द फुल मून अँड द मून appears smaller and smaller and after 14-15 days it is new moon again. This period of fortnight of the waning moon thus the period from one new moon to the next is of 28 and 30 days. It is called lunar month. Every day of the lunar month is called a
तिथी. फोर्टनाईट ऑफ वॅक्सिंग मून म्हणजे एका फोर्टनाईटला मून ज्या वॅक्स होतो. आफ्टर द फुल मूनच्या नंतर द मून अपियर स्मॉलर अँड स्मॉलर. मून आपल्याला छोटा छोटा होत जातो. आफ्टर 14 and 15 days इट इज न्यू मून अगेन. 14 ते 15 दिवसात तो न्यू मून परत होतो. दिस पिरियड इज द फोर्टनाईट. या पिरियडला काय म्हणतात? फोर्टनाईट ऑफ द वॅनिंग मून. कशाला? वॅनिंग मून. Thus, the period from one new moon to next of 28 to 30 days, it is called lunar month. आणि या पिरियडला म्हणते lunar month. Every day of the lunar month is called a तिथी. दर दिवशी lunar monthच्या काय म्हणतात? तिथी. हे आहे phases of moon. हा आहे full moon. हे असं मोठा होत जातो. मोठा 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 मोठा. आणि हा आहे न्यू मून. मग हा परत छोटा 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 असं. यालाच म्हणतात फुल मून, न्यू मून. खाली द न्यू मून 15 days. द फुल मून म्हणजे मून मोठे होऊन छोटा होताना किती दिवस लागतात? 15 दिवस. त्याला म्हणतात द वॅक्सिंग मून, शुक्ल पक्ष. द फुल मून, द न्यू मून 15 days. आणि 15 days लागतात छोट्या मूनला मोठं व्हायला. त्याला म्हणतात द वॅनिंग मून, कृष्णा पक्ष. द फोर्टनाईट ऑफ वॅक्सिंग मून, द फोर्टनाईट ऑफ वॅनिंग मून इज इक्वल्स टू अ लुनार मंथ. फोर्टनाईट कशाची? वॅक्सिंग मून आणि वॅनिंग मून त्याला म्हणतात अ लुनार मंथ. तुमचा लेसन इथेच संपला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.